गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं दर्शनान्य हा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही रात्रीच्या कालच्या त्या हादस्यानंतर आता आम्ही ट्रॅव्हल्स करून कल्याणला पोहोचलो. कल्याणला आम्ही आमच्या दादाचं घर आहे, कल्याणला त्यांच्याकडे आलो, फ्रेश झालो आणि त्यानंतर आता आम्ही आज दिवसभर आम्हाला पर्चेसिंग करायची आहे. आमचं नवीन शॉप ओपनिंगसाठी आम्हाला खूप सारा सामान घ्यायचं आहे, बेबी प्रॉडक्ट्स घ्यायचे आहेत, बरंच काय घ्यायचं आहे. तर ते आज पूर्ण दिवसभर आम्ही काय करतो काय नाही करतो तर ते तुम्हाला मी सगळं आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा. तर सकाळी आम्ही आलो होतो, भूक लागली तर मी दादाला बोललो की म्हटलं चल बाबा कुठेतरी आपण नाश्ता वगैरे घेऊन येऊ. तर प्रशांत कॉर्नर म्हणून एक कॉर्नर आहे आपलं कल्याणमध्ये. तर कल्याणला एक खूप सुंदर शॉप आहे ते आणि सगळ्यात मोठं म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठे शॉप आहे ते प्रशांत कॉर्नरवाल्यांचे. तर त्यांचे खूप सारे ब्रांचेस पण आहे आणि नेमकं त्या दिवशी आपलं 15 ऑगस्ट होता, इंडिपेंडन्स डे. त्यामुळे खूप सुंदर सजावट केली होती. त्यामध्ये मग मी आता दादाला घेऊन आलो होतो. हा माझा दादा आहे. आता तो विचारतोय मला काय घ्यायचं आहे काय नाही. तर मी सरळ खमण ढोकला घेतला, 2 प्रकारचे ढोकले घेतले, समोसा घेतले आणि आईचा उपवास होता म्हणून आईला बासुंदी घेतली. तर तो मला इन्फॉर्मेशन देत होता की काय कसं आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. 15 ऑगस्टमुळे ते तिरंगा लावलेला आहे सगळीकडे. तर म्हणजे मी ॲक्च्युली ना मला नवीन शॉप बनवायचं आहे, तर मी एक आयडिया पण घेत होतो की आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो. ते झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून आता आम्ही आपलं पर्चेसिंग करायला निघालो. त्या अगोदर आम्ही सकाळी आंघोळ पाणी करून देवाचं दर्शन घेऊ. एक सुंदर असं महादेव मंदिर होतं अपार्टमेंटच्या खाली, तिथं आलो. ताई आहे जिजू आहे, आम्ही केलं महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता ऑटोमध्ये बसलो. ऑटोमध्ये आई आहे ना माझी काय करते, सगळेजण आपण एकच ऑटोत जाऊ. मी बोललो 2 ऑटोत जाऊ, नाही एकावर एक बसून जाणार. ह्या मॅडम बसल्या आहेत आमच्या ताई साहेब, हे बघा माझ्या अंगावर बसले ते. तर नेमकं असं झालं की आमची बॅग हरली भाऊची. एवढ्या लांब आम्हाला जायचं होतं. ध्रुव दादाची जी बॅग होती, आम्ही ऑटोमध्ये बसलो होतो त्या ऑटोत आमची ती बॅग हरली. मग आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो. इकडे हे बघा तिकीट काढलं होतं मी. त्यानंतर आम्ही आता बॅग शोधतोय आणि बॅग शोधता मी काय केलं, व्लॉग चालू करून दिला. व्लॉग चालू केल्यानंतर हे बघा ताई किती चिडते ती माझ्यावरती. तुला अक्कल आहे का? अरे काय बॅग हरवली तुम्ही, मी माझा व्लॉग बनवतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यानंतर मग आम्ही गेलो CSTला पोहोचलो. CSTला लय गडबड झाली माझी. ट्रेन मिस होऊन गेली होती, मला TCने पकडलं होतं, फाईन बसला, बरंच काय माझ्यासोबत झालं. मग मी एकटाच मागे राहिलो होतो. मग मी ते CSTला उतरलो. CSTवरून उतरल्यावर इतकं सुंदर होतं ना, तिथल्या बिल्डिंग्स वगैरे पूर्ण त्या इंग्रजांच्या काळातल्या बिल्डिंग होत्या. त्यामुळे मी तर एकटाच होतो. मग हे लोक पुढे निघून गेलेले, माझ्या पुढे 1 तास पुढे चालले गेले होते ते. मग नंतर मी पोचल्यावर सगळं बघितलं, तिथलं फोटो वगैरे हे केला. आणि त्या दिवशी नेमकं 15 ऑगस्ट असल्यामुळे तिकडं खूप जबरदस्त माहोल होता. सगळीकडे तिरंगा होता आणि बाहेरच्या देशातले लोक खूप आले होते तिथे 15 ऑगस्ट असल्यामुळे. आपण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर बिल्डिंग आहे. अरे बाप, सगळं दगडी बांधकाम केलेलं आहे. तर इकडे बरेचसे असे लोक या बिल्डिंगचे इथं फोटोज वगैरे काढत असतात. एक ओल्ड लुक येतं या सगळ्या गोष्टींना, बघू शकता तुम्ही. आणि चालता मग तसं आमचं यांना शोधत होतो मी, आईला आणि जिजूंना, ताईला. त्यांना फोन लावतोय. ते म्हणे आम्ही पर्चेसिंग करायला सुरुवात केली आहे, तू ये आरामात. म्हटलं ठीक आहे चला, माझ्याकडे थोडा टाईम आहे तर मी थोडा व्लॉग वगैरे बनवून घेतो, इकडचे व्हिडिओज वगैरे घेतो थोडे. तर आता मी आलो आहे पर्चेसिंग करायला. मी पण त्यांना भेटलो, आईला पप्पा आपलं जिजूंना वगैरे. तर बघू शकता तुम्ही किती जबरदस्त गर्दी आहे. अरे कॅमेरा उलटावून गेला माझा. तर ते काय झालं, कॅमेरा असं दाखवत होतं तसं मला, तो उलटा फिरून गेला. ठीक आहे चला, एवढं समजून घ्या आता तुम्ही. आता उलटाच कॅमेरा, उलटा मोबाईल पकडा आणि बघा तुम्ही आता काय. तर बघू शकता तुम्ही मार्केट. हा आमचा ध्रुव दादा. तिथं लहान मुलांना पण सोडू नाही शकत गाईस. तर त्याला आम्ही ते काय म्हणतात त्या टांगायचं, त्याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा हे काय आहे. तर त्याला ते टांगलं आहे जिजूंने, जसं आपण पाठीवर बॅग टांगतो तसं. आणि खूप सारे शॉप होते तिथं. आम्ही सगळी पर्चेसिंग वगैरे केली. संध्याकाळ झाली, खूप पाऊस आणि इतका थैमान माजवला होता, बापरे. तर बघा मी दिसतोय तुम्हाला, तरी मला व्लॉग बनवायचे होते. मग रेनकोट घेतलं मी तिथं 150 रुपयामध्ये फक्त रेनकोट, यूज अँड थ्रोवाला. सगळी पर्चेसिंग झाल्यानंतर मी आता बसलो आहे ट्रेनमध्ये. खूप जास्त थकलो होतो. त्यानंतर आता मित्राकडेच गेलो होतो रात्री झोपायला. दुसऱ्या दिवशी परत उठलो सकाळी. मित्राला म्हटलं माझ्या की बाबा चल आता परत एकदा आपल्याला आज पण एक शॉपिंग करायची. 2 दिवसाचं शॉपिंग होतं. आज माझा दुसरा दिवस होता शॉपिंगचा. तर तयारी वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. मित्राच्या घरी चेंबूरला गेलो होतो. तिकडनं मग आता आम्ही परत पर्चेसिंगला निघालो. तर बघू शकता तुम्ही, मी ओला केली होती कारण लोकल ट्रेनने जाण्याची इच्छा नव्हती. पाऊस खूप चालू होता त्यामुळे. आणि नेमकं 15 ऑगस्टनंतर दहीहंडीचा कार्यक्रम खूप मोठा असतो मुंबईमध्ये, त्यामुळे मी ओला कॅब केली. आता ओला कॅब करून आता आम्ही CSTला निघालो आहे. हे बघू शकता तुम्ही, वडाळाचं टनेल आहे, खूप सुंदर आहे. आतमधून गाडी जाते माझी. आणि पाऊस तर एवढा होता, बापरे. ॲक्च्युली ना हाय अलर्टमध्ये होतं मुंबई. एक 4 दिवसापासून सांगितलं होतं की जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे बघू शकता इथं
70 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. काश की मी इथं घर घेऊ शकतो माझं. बघू शकतात तुम्ही, एवढे ब्रिज अरे बापरे. नेमकं मी जर गाडी चालवली असती ना तर कुठून जायचं आणि कुठून निघायचं काहीच समजत नाही. हे बघा दहीहंडीचा कार्यक्रम, आम्ही जिथं पर्चेसिंग करायला गेलो होतो ना CSTला, तिथं असं मार्केट तर त्या दिवशी क्लोज होतं. एक 70% मार्केट क्लोज होतं, 30% होतं. त्यानंतर मला देवचा बड्डे आहे, तर त्यासाठी मला ड्रेस घ्यायचा होता देवच्या बड्डेसाठी. पुढच्या महिन्यामध्ये त्याचा बड्डे आहे 28 सप्टेंबरला. तर म्हटलं आता मुंबईला आलो आहे तर त्याच्यासाठी ड्रेस घेऊनच घेऊ. ड्रेस घेतल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही जेवण करायला म्हटलं काहीतरी नाश्ता बर्गर वगैरे खाऊयात. बर्गर खायला आलो मी आणि माझा फ्रेंड. तर बघा मी किती शान मारतो इथे. तर मी बर्गर घेतले 2 कॉम्बो पॅक. त्याच्यानंतर ते खाऊन झालं. नेक्स्ट मग आम्हाला गणपतीची पण शॉपिंग करायची होती. आता 27ला आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर म्हटलं आता इतक्या दूर आलो आहेत तर इकडं लाईटिंग्स वगैरे गणपती बाप्पाची थोडी शॉपिंग करून घेतो. मग गणपती बाप्पासाठी आम्ही तोरण घेतलेत, लाईटिंग घेतल्या, झुंबर घेतले गणपती बाप्पासाठी. खूप सुंदर. आणि तुम्ही या मार्केटला या आणि आपल्या गावाकडे रेट्स 3 पटीने जास्त रेट आहे आपल्या गावाकडे. इथं जी गोष्ट तिकडं 2000ला भेटेल ती इथं फक्त 300-400 रुपयाला भेटते. इतका फरक आहे. तर तुम्ही CSTच्या मार्केटमध्ये येऊ शकतात. क्रॉफर्ट मार्केट आहे, भुलेश्वर मार्केट आहे, हे 2 मार्केट आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, क्रॉफर्ट मार्केट नाही तर मग भुलेश्वर मार्केट. मी आमच्या नवीन दुकानासाठी फ्लोरिंग मॅट घेतलेली. ही मॅट मला 1500 रुपये 1800 रुपये इकडं आपल्या गावाकडे सांगत होते. हीच मी तिथून 700 रुपयाला घेतले. म्हणजे इतका स्वस्त माल तिथं भेटतो आहे. आणि बघा मी कसं ते सारी दुनिया का बोझ कैसे उठाते वैसे मैंने उठा लिया वो बॅग को. आता तुम्ही बघू शकता असे रस्त्यावर शॉप आहे, पण क्वालिटी खूप छान असते कपड्यांची वगैरे. तुम्ही चेक करू शकतात. मला तर आवडतं बाबा. मला ब्रँडेड पण घालतो, नॉर्मल पण घालतो. हे बघू शकता तुम्ही. आई आणि ताई, माझा फ्रेंड, सगळेजण आहेत. पर्चेसिंग एवढी केली बघा तुम्ही. आईच्या पाठीमागे केवढ्या बॅग आहेत. तर ताई पण मला सांगते की आता हे कसं घेऊन जायचं बाबा. इतकं सगळं आम्हाला जळगावला न्यायचं होतं, चोपड्याला. तर आम्ही काय केलं, ओला कॅब केली. ओला कॅबवरून आम्ही कल्याणला आलो. कल्याणला 2 तासाचा रस्ता होता. तुम्ही बघू शकतात. आता इकडं दहीहंडीचा कार्यक्रम आहे. एक आपलं बैलगाडा आहे, बैलगाड्यावरती मिरवणूक ते चालली आहे. आणि खूप सुंदर कार्यक्रम होतो इथं दहीहंडीचा CSTला. CST काय अख्ख्या मुंबईलाच होतो. तर बघू शकता हे बाबूराव कोण आहे काय माहिती, चष्मा लावलेला. आणि एक झाड दिसतंय. तर आम्ही अशा पद्धतीने आम्ही आलो घरी कल्याणमध्ये. हे आमचे जिजू झोपलेत तिथे. आता कसं आहे, जाऊ द्या आता. त्यानंतर आता आम्हाला हा सगळा सामान गाडीमध्ये भरायचा होता. आमची ट्रॅव्हल होती रात्री 11:45 वाजेला. तर ती ट्रॅव्हल्स 12 वाजेच्या आसपास येणार होती. तर आता प्रत्येक सामानावर ताई नाव लिहिते. कारण आमच्याकडं 14 कार्टून होते, 14 डाग आम्ही बनवले होते. तर प्रत्येक याच्यावरती नाव लिहून घ्यायचं म्हणून आईने तिला सांगितलेलं. तर ते नाव लिहिलं. आता आम्ही ट्रॅव्हल्सची वाट बघतोय. इतकं पाणी, इतका पाऊस होता. त्यामुळे आम्ही ना हा सगळा सामान बघा त्या याच्यावर ठेवला. एक गाडी होती तिथे लागलेली, त्या गाडीच्या याच्यावर ठेवला. हा ध्रुवदादाला पण झोप लागली होती खूप जास्त. जिजू, आई, मी, ताई, ध्रुवदादा आम्ही सगळेजण गाडीची वाट बघत थांबलो होतो. आणि फायनली गाडी येते करता शेवटी ती गाडी आली. आणि गाडी आल्यानंतर मग आम्ही बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जळगावला पोचलो. तर जळगावला पोचताना बघा हा नवीन रस्ता आता नवीन तयार झाला आहे जळगावचा. तर 15 ऑगस्टच्या दिवशी या रस्त्याची 17 किलोमीटरचा रस्ता आहे हा. आता जळगावून बायपास जातो तो. त्याचे 15 ऑगस्टला उद्घाटन झालेलं आहे. तर त्या नवीन रस्त्यावर आम्ही घेऊन जात होतो गाडीला. कारण पुराणा जो रस्ता होता त्यात जर गेलो तर आम्हाला 1 तासाचा फरक पडत होता. त्यामुळे नवीन रस्ता झालेला आहे. तर अशा पद्धतीने आमची होल 2 दिवसाची शॉपिंग झाली आहे. बऱ्यापैकी सामान घेतलं आहे गाईज. माझं शॉप जेव्हा ओपन होईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन सपोर्ट करा मला. तुमच्या घरी जर लहान बाळ असेल किंवा होणार असेल, झालं असेल 1-1.5-2 वर्षापर्यंतचं, त्याला लागणाऱ्या सगळ्या निडेड वस्तू माझ्याकडे तुम्हाला भेटून जातील. तुम्ही फक्त माझा नंबर नोट डाऊन करू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला जे पण काही वस्तू लागतील त्या मी तुम्हाला घरपोच पोचवेल. तुमच्याकडे कुरिअरने येतील त्या. त्यानंतर आम्ही आलो आता घरी, ताईच्या घरी आलो. ताईला म्हटलं चल तुला सोडून देतो. हा तर मित्रांनो, माझा नवीनवाला सेटअप तयार होतो आहे. मेडिकलचा नवीन बिझनेस टाकतो आहे. तर तुमचा सपोर्ट असू द्या. हे बघा आमचं ध्रुवदादा कसा TV बघतो आहे. त्याला राग आलेला आहे. त्याची चोपड्याला जाते म्हणून त्याला खूप राग आला आहे. तो आता जेव्हा राग येतो तेव्हा तो TV बघत बसतो, कोणाचकडे लक्ष देत नाही. तर अशा पद्धतीचा आमचा 2 दिवसाचा जो टूर होता मुंबईचा तो कंप्लीट झाला आहे. चलो बाय बाय.